थंबनेल वाचून तुम्ही म्हणाल आता काय फुटायचं बाकी राहिलंय, पण आहे अजून शिल्लक सेनेत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मागची डोकेदुखी कमी होण्याच्या ऐवजी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। काय तो महाविकास आघाडीचा अघोरी प्रयोग आणि त्यानंतर डोक्याला हात लावून घेण्याची उद्धव ठाकरेंवरती आलेली वेळ। पण दुर्दशा इथेच थांबत नाहीये। मुलाला आवरायचं की बडबड करणाऱ्या नेत्यांना लगाम घालायचा, आणि कसा घालायचा? सर्वच आघाड्यांवरती उद्धव ठाकरे फेल होत आहेत आणि त्याचा थेट परिणाम पक्षावरती होतोय। क्रमाक्रमाने पक्षातल्या लोकांची संख्या ही रोडावत चाललेली आहे। एवढे दणके बसल्यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेना म्हणजेच उबाठा फुटणार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। पण ही फूट केवढी मोठी असेल? म्हणजे एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीने केली तशी असेल, की मग गणेश नाईक, छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे यांच्या वेळेला फुटली तशी असेल? आमदार असतील की खासदार असतील, पुन्हा एकदा फूट पडणार आहे। त्याचं कारण नेमकं काय असणार आहे? आता असं काय घडतंय ज्यामुळे नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंच्या पक्षात राहण्याची इच्छा नाहीये? आदित्य ठाकरेंना पक्ष ताब्यात घेण्याची अतिघाई झाली आहे का? सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये असणार आहे। सो पूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा। नमस्कार, मी प्रदीप। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। उद्धव ठाकरेंच्या सेनेत फूट पडली त्या प्रत्येक वेळी काही ना काहीतरी घडामोडी किंवा त्याची कारणं होती। कुणीतरी नाराज होतं। आता 2026ला फूट पडण्याची शक्यता ही राजकीय वर्तुळातून पुन्हा एकदा सुरू झालेली आहे, किंवा तशा शक्यता वर्तवल्या जात आहेत आणि घडामोडी देखील घडत आहेत। राज्यसभा निवडणुकीतली धुसफूस आणि आदित्य ठाकरे संजय राऊत यांच्यातला वाद हे पहिलं आपण संभाव्य कारण बघूया। महाविकास आघाडीतला विसंवाद या निमित्ताने समोर आला होता, पण त्या पुढे जाऊन उद्धव सेनेतला अंतर्गत वाद सुद्धा उफाळून आला। नेहमीच्या सवयीप्रमाणे संजय राऊत यांनी कदाचित ना आपल्या बॉसशी चर्चा केली ना आपल्या सहकार्यांशी। सर्वाधिक जागा असल्याने राज्यसभेच्या एका जागेसाठी उद्धव सेनेचा विचार व्हायला हवा होता, जो झाला नाही। त्यामुळे भविष्यात होऊ शकणारे उद्धव सेनेचे पक्षप्रमुख आदित्य ठाकरे इतके नाराज झाले की संजय राऊतांना माध्यमांसमोर येऊन सारवासारव करावी लागली। प्रियंका चतुर्वेदी राऊतांवरती भडकल्या, ते आपण बघितलं। त्या काय काय बोलल्या याच्या बातम्या सुद्धा तुम्ही वाचल्या असतील। म्हणजे अक्षरशः राऊतांना जाबच विचारला प्रियंका चतुर्वेदी यांनी। आता जर एका जागेसाठी एकमत होत नसेल तर काय परिस्थिती असेल पक्षातली, एकूणच कल्पना करा। संजय राऊतांना आवरण्यात उद्धव ठाकरेंना अपयश। खासदार संजय राऊत हे उद्धव सेनेचे खासदार तर आहेतच, पण प्रवक्ते सुद्धा आहेत। पण पक्षाची भूमिका मांडताना पक्षप्रमुखांशी ते चर्चा करतात का, असा प्रश्न आहे। याचं उत्तर नाही असं असेल कदाचित। कारण ते ज्या पद्धतीने सकाळच्या पत्रकार परिषदा घेत असतात, कुणाच्या तरी वतीने हक्काने बोलतात, त्यामुळे नको ते प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत। भलेही त्यांचा उद्देश शिवसेनेच्या भल्याचा असला तरी तो त्यांच्या बोलण्यावरून तसा दिसत नसतो प्रत्येक वेळी, आणि मग मेसेज मात्र अगदी त्याच्या उलट जातो। सोडून गेलेले अनेक जण उद्धव ठाकरेंना दोष देतात आणि संजय राऊत यांना सुद्धा दोष देतात, कारण राऊतांना आवरण्यासाठी उद्धव ठाकरे काहीच करताना दिसत नाही। एवढे लोक सोडून गेले पण राऊत अजून सुसाट आहेत, त्यामुळे साहजिकच संभाव्य फुटीच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। आदित्य ठाकरेंना घाई झाली आहे। बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी उद्धव ठाकरेंकडे सूत्र सोपवली होती। यावेळी सामान्य मराठी जनांना देखील त्यांनी विचारलं होतं। दुर्दैवाने बाळासाहेबांच्या विश्वासाला कदाचित उद्धव ठाकरे खरे ठरले नसावेत, नाहीतर एवढी फूट शिवसेनेमध्ये पडलीच नसती। उद्धव ठाकरे नक्की पक्ष चालवतात की फक्त कुटुंब किंवा दुकान, हाही प्रश्नच आहे। पक्ष चालवण्यात तर ते सपशेल फेल झालेले आहेत। आता जी उरली सुरली उद्धव सेना आहे ती संपवण्याची घाई झाली आहे आदित्य ठाकरे यांना। त्यांना आपल्या पद्धतीने पक्ष चालवायचा आहे आणि त्यामुळेच जुन्यांचे पत्ते हळूहळू कट करण्यासाठी ते प्रयत्न करतायत। जसं त्यांच्या वडिलांनी म्हणजे माननीय उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची माणसं बाजूला सारली, जसं की मनोहर जोशी असतील, राज ठाकरे, गणेश नाईक, नारायण राणे आणि अजून बरीच मोठी यादी आहे। आता तेच करतायत आदित्य ठाकरे। उदाहरणच द्यायचं झालं तर मगाशीच सांगितलं तसं संजय राऊत हे तर आहेतच, पण त्याशिवाय मिलिंद नार्वेकर आहेत, अनिल परब आहेत आणि इतरही काही नेते। उद्धव सेना फुटीचं हे एक महत्त्वाचं कारण आहे।
म्हणजे जी संभाव्य फूट पडणार आहे त्याची बीज या सगळ्यांमध्ये आहे. नेते नाराज आहेत, विशेषतः खासदार संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी, त्यानंतर विनायक राऊत, अरविंद सावंत, मग सुनील प्रभू, अनिल परब या मंडळींच्या काही प्रतिक्रिया जर का आपण ऐकल्या तर उद्धव सेनेमध्ये काही चांगलं सुरू आहे असं दिसत नाही आणि वाटत नाही. प्रत्येक जण अनसिक्युअर फील करतोय. कोण कधी पक्षातून बाहेर पडेल याचा काही नेम नाही. मराठवाड्यातले अनेक जण सुद्धा नाराज आहेत, म्हणजेच नेते असतील, कार्यकर्ते असतील, आणि संभाव्य फुटीचं हे सुद्धा एक कारण ठरू शकतं. त्यानंतर अजून एक कारण आहे अमराठी खासदारासाठी घरात भांडणं. मराठीच्या नावाने बोंबा मारणारे एका अमराठी व्यक्तीच्या खासदारकीसाठी पक्षांतर्गत वाद घालतायत हे कुणालाही पटणारं नाहीये. प्रियंका चतुर्वेदींना डावलल्याने आदित्य ठाकरे संजय राऊतांवरती दात खाऊन आहेत. ते राऊतांना आता खासदार होऊ देणार नाहीयेत हे कन्फर्म आहे. कौटुंबिक पक्षांना कंटाळले आहेत का लोक? तर याचं उत्तर हो असं आहे. महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच कौटुंबिक पक्षांची कशी वाताहत झाली ते मागच्या 3-4 वर्षांमध्ये आपण पाहिलेलं आहे. आदेशाच्या परंपरेला फाटा देऊन सर्व सहमतीने निर्णय घेणाऱ्या पक्षाकडे ओढा हा वाढलेला आहे. कुणाच्या तरी मनात आलं म्हणून कारवाई करायची किंवा मग स्वतःहून पक्ष सोडून जावं अशी परिस्थिती निर्माण करायची, हे कारनामे कौटुंबिक पक्षामध्ये सर्रासपणे चालतात आणि आपण ते बघत असतो. प्रियंका चतुर्वेदींसाठी आदित्य ठाकरे संजय राऊत यांच्यावरती कमालीचे नाराज झाले. आता उद्या आदित्य ठाकरेंनी उद्धव सेना ताब्यात घेतली की बघा कसं संजय राऊत साईडलाईन होतात ते. मग काय कडवड शिवसैनिक आणि खासदारकीसाठी सेनेत नाही या राऊतांच्या स्टेटमेंट्सना काहीही अर्थ उरत नाही. सांगण्याचं तात्पर्य हेच की कौटुंबिक पक्ष आता सगळ्यांनाच नकोसे झालेले आहेत आणि त्यामुळे संभाव्य फूट पडणार नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर ही आहेत काही कारणं. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात उद्धव सेना हा पक्ष आता कात टाकणार आहे. याचा अर्थ काय? आदित्य ठाकरे एक प्रकारे उद्धव ठाकरेंना इमोशनल ब्लॅकमेल करतायत का? आदित्य ठाकरे आपल्या वडिलांचं ऐकत नाहीयेत का? मग ते नक्की कुणाचं ऐकतायत? का स्वतःचाच विचार आहे पुढे रेटण्याचा? हे प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि तसं जर असेल तर उद्धव ठाकरेंच्या मर्जीतले नेते येत्या काळात पक्ष सोडू शकतात. त्यातले बरेच जण एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याचे चान्सेस आहेत. मागच्या 1.5-2 वर्षातला फ्लो जर आपण का बघितला तर असं आपण नक्कीच म्हणू शकतो. अर्थात त्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. पण आमदार खासदारांमधलं कोण सोडेल असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात आधी शिवसेना. खासदार आधी सोडू शकतात असा एक अंदाज वर्तवला जातोय. आपल्या पक्षाची बाजू खंबीरपणे लावून धरून सुद्धा पक्षात किंमत नसलेले खासदार संजय राऊत येत्या काळात काय करतील असं वाटतं? कारण 2028ला आदित्य ठाकरे त्यांना खासदार होऊ देणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तेव्हा ते उद्धव सेना सोडून इतर पक्षांचा विचार करतील का? काय वाटते याबद्दल तुम्हाला? त्यांच्यासमोर कुठला पर्याय असेल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि एकूणच या विषयावरती तुमची मतं कमेंटमध्ये नक्की येऊ द्या. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.